तुम्हाला सांगायचं होतं. पुढं चालून आता बघा एक नेक्स्ट 1 मंथमध्ये ह्या मंथमध्ये ZPTC MPTC इलेक्शन येणार आहेत. ते आपण इलेक्शनमध्ये काय करावं, ते इलेक्शनमध्ये आपण वोट कोणाला देऊ, वोट कोणाला देणं, जर आपण ते आपल्या म्हणजे आपल्या विलेजमध्ये अवेलेबल आहे का नाही, आपण ते आणि त्यांना वोट दिलं तर कसं देणार. म्हणजे त्यांना पहिलं येते काय, पहिलं आता त्यांना येते गावामध्ये येते प्रचार करायला येते, तर त्यांना प्रचार करायला आले तर त्यांना आपल्याला सांगते मी तुम्हाला हे देतो, मी तुम्हाला ते देतो म्हणते, ते कंपल्सरी ते सांगते. तर आम्ही त्याला काय म्हणावं, त्यानं म्हणते की नाही मी तुम्हाला रोड देतो म्हणते. तर खरं त्यानं जिंकल्यापासून आमच्या गावामध्ये येते का नाही, जर त्यानं आलं तर त्यानं आम्हाला काय करतो शकते का नाही, त्याचे काय केलं करते का नाही ते बघून आपण त्याला ओढ द्यायचं. जर ते कसं म्हणजे तर आपण त्यानं म्हणते तुम्हाला मी उद्या इलेक्शन येतात ना, इलेक्शनच्या पहिलं त्यानं तुम्हाला एक बॉटल देते, ते बॉटल घेण्याशी पैसे घेण्याशी जर आपण त्याला ओढ दिलं तर आपल्याला अधिकार आहे की आम्ही त्याला विचारू शकतो. जर त्यानं काय देणं गेलं तर त्याला आम्ही विचारू शकतो. जर आपण पहिलं पैसे घेतला, जर आपण त्याच्याकडून पहिलं काय बी घेतला ना, तर त्यानं जिंकले तर नंतर काय म्हणतं आहे, आपण जर काही मागायला गेलं तर त्यानं म्हणते की मी तुम्हाला पहिलंच दिलो तर आता काय देवा. पण आपण सर्व काय करा म्हणजे सोच समजून आपल्या इलेक्शनमध्ये वोट कोणाला टाकायचं आहे नाही टाकायचं आहे, जे ते आपल्याला अवेलेबल राहते का नाही, जर ते राहिले तर ते काम करू शकते का नाही म्हणून त्याला बघून वोट टाका. थँक्यू. जय